श्रीगोंदा पालिकेची रणधुमाळी सुरू झाली असताना तसे वारे वाहू लागले असून होम टू होम प्रचार 9 प्रभागात सुरू आहे। वैयक्तिक भेटींवर जास्त भर दिला जातोय। विविध राजकीय पक्षांचे बॅनर घेऊन प्रचार फेऱ्या सुरू आहेत। सर्वच प्रभागात लहान मुलं आणि महिला तसेच युवकांची फौज कार्य करते आहे। 5 वर्षात ज्यांनी त्या प्रभागात तोंड दाखवले नाही ते जनसेवक पुन्हा प्रचार फेरीमध्ये दिसून येत आहेत। काहींना काही ठिकाणी मतदारांचे खडे बोल ऐकावे लागत आहेत, तर काहींना तिकीट न मिळाल्यानं ते अपक्ष उमेदवारी करण्याच्या तयारीत आहेत। हे अडचणीचं ठरू नये म्हणून पक्षाचे नेतेही नाराजांची मनधरणी करून त्यांनी माघार घ्यावी यासाठी प्रयत्न करत आहेत। उद्या उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस असून कोणता उमेदवार माघार घेईल ते दिसून येणार आहे। त्यानंतरच किती उमेदवार रिंगणात आहेत ते चित्र स्पष्ट होईल। तिकीट न मिळाल्यानं नाराज गटांच्या हालचालींना थोपवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। काही मान गए तर काहींमध्ये विश्वासघाताचं दुःख अजून आहे। ही खतरे की घंटी असून त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही। सबका साथ तभी जय हो हे धरून चालावे लागेल, नाहीतर गई भैंस पाणी में याचा प्रत्यय आल्याशिवाय राहणार नाही। आम्ही पक्षासाठी काम करत आलो आणि आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षात आलेल्यांना तिकीट दिल्याचे ओरड कार्यकर्ते करतायत। पैसा पाहून आणि जवळकी असलेल्यांना तिकीट दिली असंही बोललं जात आहे। राजकीय पक्ष कार्यालयाकडून विविध पक्षांचे झेंडे, बॅनर, दुपट्टा, टी-शर्ट आदी वस्तू कार्यकर्त्यांना मिळाले असून त्याचा वापर प्रचारामध्ये करून आपल्या उमेदवाराची वातावरण निर्मिती करतायत। उमेदवार आपल्या प्रभागांमध्ये सूर्योदयाबरोबरच मतदारांच्या भेटीला बाहेर पडत असून सामूहिक भेटींवर भर दिला जातोय, तर काही ठिकाणी ओल्या पार्ट्याही रंगात येत आहेत। मतदार याद्यांचा अभ्यास करून त्यानुसार प्रचार नियोजन करण्यात येत असून सोशल मीडियावर उमेदवारांच्या पोस्टचा भडीमार करून प्रचारामध्ये आघाडी मारण्याची शर्यत सुरू आहे। 17 तारखेला माघारीचं अंतिम चित्र स्पष्ट झाल्यावर उमेदवार वेगानं प्रचार कार्यात व्यस्तही होतील। त्यानंतर शहरातील सभा गाजणार असून कॉर्नर सभेत प्रचाराचे कोणते प्रश्न आणि आरोप प्रत्यारोप यांचा कोणता शब्द बॉम्बगोळा टाकतो हेही पाहायला मिळणार आहे। न्यूज रिपोर्टर सुजित गायकवाड, एसएन मीडिया, श्रीगोंदा।